मयूर गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज साजिद. दोन्ही टीमची इथवरची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये दोन्ही संघ एकामेका संघाविरुद्ध फाईट करताना पाहायला मिळतील. लढत चालू होईल ती या स्पर्धेमधील आपलं स्थान पक्क करण्यासाठी. या वेळेस पहिला चेंडू आपण पाहतो साजिदच्या माध्यमातून कार्पेट लेवलने फटका आहे. एक धाव निश्चितच येईल. एका धाव्याने श्री गणेशा पाहायला मिळतोय आंबेशिव टीमचा. एक धाव्याने आपण पाहतो स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. या वेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवलाय. 4 धावा अर्जित करतील मयूर. जशी संधी मिळाली नॉन स्ट्रायकर वरती होत्या. एक धावांना संधी मिळाली. स्ट्रायकर वरती जाऊन पोहोचले. दुसऱ्या चेंडूचा भरपूर समाचार घेत असताना 4 धावा अर्जित करतात. 4 धाब्यानं 5च्या आकड्यावरती धाव फलक. या स्पर्धेतील आपण पाहिली तर सर्व हॅट्रिक कंप्लीट झाल्यात. षटकार हॅट्रिक मानिवली टीमच्या पवन, विकेट हॅट्रिक आंबेशिव टीमचा बाला, चौकार हॅट्रिक बाकरीचा पाडा टीमचे निखिल यांनी कंप्लीट केली आहे. यावेळेस चांगला टप्पा पाहायला मिळतोय साजिदच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. प्रवीण दादा भोईर यांच्याकडून पारितोषिक सर्व हॅट्रिक साठी घड्याळ दिलं जाईल. यावेळेस फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतायत रोशन. चांगला झेल इथून सलामीची जोडी फोडण्यात यशस्वी पाहायला मिळतील साजिद. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील मयूर. आजच्या दिवसामध्ये आमच्यासोबत प्रोफेशनल स्कोरर म्हणून साजनजी शेकटे. खूप चांगली साथ आम्हाला आजच्या दिवसामध्ये. यावेळेस बादू आहे. 5वा चेंडू हलकीशी गडा लागल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. सलग 2 विकेट आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर आले. आंबेशिव टीमचे लास्ट मॅच क्वालिफायचा सामना. सुरुवात पाहायला मिळाली मयूर एक चौकारानं चांगली सुरुवात होती, परंतु त्यानंतर आपण पाहतोय सलगच्या या 2 चेंडूवरती 2 विकेट माघारी आलेत. 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकातील आता 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना झाले तो वैभव. लास्ट बॉल आपण पाहतोय चांगला फटका यावेळेस पॉइंटला. क्षेत्ररक्षक भरपूर धावतात. चेंडू मागे परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. शेपट गोड करत असताना पाहायला मिळतील. फलंदाज नवीन गेले फलंदाज ऑन स्ट्राईक होते वैभव. 4 धावा अर्जित करताय. 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
पहिल्या षटकांती धावफलक 9 आकड्यावरती. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित गोलंदाजी मार्क वरती बाला मिळतील आदाम. यावेळेस आपण पाहतो पहिला चेंडू खूप चांगला चेंडू बाला मिळाला आदामच्या माध्यमातून. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार अपील परंतु पंच तटस्थ आहेत. इथे आपण पाहतो एक धाव निश्चितच कंप्लीट केली आहे. एका धावेने धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस समोरच्या दिशेला फटका क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एकदम कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं धावफलक पुढे सरसावताना 11 या आकड्यावरती. यावेळेस फटका ऑन साइडला कार्पेट लेवलने डीप मध्ये रोशन पोहोचतायत चेंडू पर्यंत. चेंडूची फेक होईल तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळेल. धीम्या गतीने आपण पाहतोय प्रवास पाहायला मिळतो आंबेशिव टीमचा. एका धाब्यानं धाबा जमवल्या जात आहेत. मोठे फटके अद्यापर्यंत पाहायला मिळाले नाहीये. यावेळेस आपण पाहतो शपलून खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच चोरटी धाव येईल. एका चोरट्या धाब्याने धावफलक 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. तेरा धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. उर्वरित अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस फटका पुन्हा कार्पेट लेवलने ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. अद्यापर्यंत आदामने 5 चेंडूची पैकी आपण पाहिले तर एका धावेनं संपुष्टात आणली आहे. शेवटचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय कुठली धाव येणार नाही. या निर्धाव चेंडूने या दुसऱ्या षटकाची दुसऱ्या ओव्हरची समाप्ती होत असताना पाहायला मिळेल. चौदा धावसंख्येवरती धावफलक आंबेशिव टीमचा गोलंदाजी मार्क वरती तयार होतात. अमोल मोचावाडी टीम समोर एक मोठी धावसंख्या हवी आहे. जर का विचार केला मोचावाडी टीमच्या फलंदाजांचा तर भरपूर धडाडीचे फलंदाज त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळतात. यावेळेस फटका आपण पाहतो आहे फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतात परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. सुरुवात पाहायला मिळेल या तिसऱ्या षटकाला 4 धाब्यानं करत असताना. 4 धाबा नक्कीच पाहायला मिळतील. 4 धाब्यानं धावफलक 18 या आकड्यावरती. गरज आहे अशाच मोठ्या फटक्यांची एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल मोचवाडी टीम समोर. यावेळेस निश्चितच पंच आमचं लक्ष वेधून घेतात. लेग एस्टे मिस करत असताना चेंडू पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाब खर्च करत असताना पाहायला मिळतील अमोल. यावेळेस फटका दर्जेदार आहे. सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. चेंडू 6 धावा अर्जित करतात. 6 धाव्यानं आता धावफलक पुढे सरसावत असताना उच्चांक गाठत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. 25 धावा धावफलकावरती एक
नेरळ परिसरातील मोठा संघ आहे, दादा संघ म्हणून ज्याची ओळख आहे मोहचवडी टीम, त्याच्या विपक्ष मोठी धावत संख्या हवी आहे ती जमवण्याचा प्रयत्न आपण पाहतो आंबेशिव टीम करत असताना. यावेळेस पुन्हा आपण पाहतो फटका क्षेत्ररक्षक डीप मध्ये रोशन आहेत, कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. आपण पाहतोय जलवाच्या स्वरूपात विकेट माघारी येते, धावफलक जाऊन पोहोचले त्या 25 या आकड्यावरती. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला, 25 धावा धावफलकावरती. उर्वरित पहिल्या डावातील अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयसाठी हा चेंडू डावखुरे आताचा फलंदाज, विपक्ष आपण पाहतोय डावखुरे आताचा गोलंदाज. अशी लढत होती, गोलंदाजाने ही लढत जिंकली. निर्धाव चेंडू हाताळत असताना बाळाला मिळेल अमोल. यावेळेस फटका आपण पाहतोय भरपूर उंचावरती गेला चेंडू, साजिद आहेत चेंडू खाली, जज करतात कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये, पकडतील चांगला झेल. इथून बॅक टू दगावट पाहायला मिळतील फलंदाज. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. आता पहिल्या डावातील आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कमीत कमी आता या एका चेंडूवरती षटकार येणं गरजेचं असेल. 10च्या सरासरीनं धावफलक उभं राहू शकतं आंबेशिव टीमचा 30-31 या आकड्यावरती. 25 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आहेत. अमोलच्या हातामध्ये आता शेवटचा चेंडू निश्चित करेल किती धावसंख्येचं आव्हान. अमोल चव्हाण गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फटका फाईन लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. निश्चितच आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 4 धावा अर्जित करतात. 4 धाव्याने धावफलक 29 आकड्यावरती. आता गरज असेल 18 चेंडू विजयासाठी मोहचवाडी टीमला 30 धावसंख्येची.
दुसऱ्या डावाला इथून सुरुवात केली जाईल. अंबिशिव टीम बाद पहिल्या डावामध्ये धावा कमवल्या आहेत 29. आता 30 धावसंख्येचं आव्हान आहे ते मोहचवाडी टीमला. विजयासाठी वाचवाव्या लागतील अंबिशिव टीमला त्या 29 धावा. अमोल चव्हाण ऑन स्ट्राईक. मयूर या बल्याचा पाहतोय. अमोल चव्हाण साठी हा चेंडू भरपूर रदार मध्ये आला. पहिल्या चेंडूवरती चमकार अर्जित करत असताना आपण पाहतो दुसऱ्या डावाला सुरुवात करतात अमोल. 4 धाब्यानं धावफलक ओपन होईल ते नेरल मोहचवाडी टीमचं. यावेळेस पुन्हा आपण पाहतो त्याच दिशेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा दर्जेदार दुसरा चौकार पाहायला मिळेल अमोल चव्हाणच्या बॅट मधून. मागील मॅच मध्ये देखील भरपूर धावा कमवल्या. मागील मॅच मध्ये ज्यानं 13 बॉल 39 धावा कमवल्या होत्या तोच अमोल चव्हाण ऑन स्ट्राईक आहे. आता गरज आहे ती फक्त 22 धावसंख्येची. विजयासाठी 2 चौकार आले. चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. सीमारेषा पलीकडे जात असताना चेंडू 6 धावा. दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला अमोलच्या माध्यमातून. या 6 धावा 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 14 या आकड्यावरती. समीकरण अगदी हलकं होत असताना पाहायला मिळेल. आता गरज आहे विजयासाठी 16 धावसंख्येची. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळेस देखील चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 6 धावा. मागील मॅच मध्ये देखील एका हाती किल्ला लढवला होता. आता देखील आपण पाहतो सलामीला गेला. जसं स्ट्राईक स्वीकारली तसेच फटकेबाजी पाहायला मिळते. 2 लगातार चौकार त्यानंतर 2 लगातार षटकार. या चौकार षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 20 या आकड्यावरती. आता गरज आहे यावेळेस पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करतात. एकदम कंप्लीट केली आहे. एका धावेने धावफलक 21 या आकड्यावरती. आता गरज 9 धावसंख्येची. या ओव्हर मधील लास्ट बॉलच्या खेळीसाठी आपण पाहतो अदाम आता स्ट्रायकर वरती पाहायला मिळेल. यावेळेस फटका अदमच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 4 धावा. 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय तर 25 या आकड्यावरती असेल. विजयासाठी अवघ्या 5 धावसंख्येची. येणारे 12 चेंडू 5 धावा विजयासाठी गरजेचे असतील त्या मोहचवाडी टीमला.
यावेळेस आपण पाहतोय अमोलच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतोय. नक्कीच या चेंडूवरती एकच धाव येईल. नाराज आहेत. मोठ्या फटक्यानं मॅच फिनिश करायची होती परंतु बॅटवरती तितपत चांगला बॉल आला नाहीये. एकच धाव पाहायला मिळेल. आता 4 धावसंख्येची गरज विजयासाठी. स्ट्रायकर वरती जाऊन पोहोचले दादा. चौकारानं मॅच फिनिश करतील का याकडे लक्ष. चेंडू पर्यंत पोहोचले. कलेक्ट केली चांगली झेल. इथून बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील आदाम. रोशन छोटा पॉकेट बड़ा धमाका.